मूल्यवर्धन तासिका. मुलांना तुम्ही शाळेला येताना कसे येता सांगा बघू. कसे येतात? रस्त्यावरून येता, बरोबर आहे. पण कोण कसे येते? कोण गाडीवर येते, कोण तू गाडीवर येते, बर गाडीवर येते. रिक्षा, बर रिक्षा, काही जण व्हॅननी. ओ बर बर, म्हणजे रिक्षा, व्हॅन, परत त्यानंतर गाडीवर, कोणी चालत सुद्धा येतात ना. ठीक आहे. मग आपण रस्त्यावरनं येताना काही नियम आहेत की नाही मुलांना? मग तुम्हाला माहिती आहे काय काही नियम आहेत? बरं, मला एक एक जण सांगायचं. चल तू सांग बाळा. ओ व्हेरी गुड. तू बाळा, आपण रस्त्यावरनं कोणते कोणते नियम पाळायला पाहिजे? काही नियम आहेत रस्त्यावर का गाडीवर बसून आपण? गाडी चालवताना. हा बरोबर. हा तू सांग. बर, आणखीन? बघायचं नाही. बर, ठीक आहे. अजून? फोन वापरायचं नाही. बर, आणखीन अजून काय नियम आहेत? बर, ठीक आहे. अजून सांग. आता आपलं काय चाललंय? रस्त्यावरचे नियम आपण पाहूया. हा सांग बाळा तू. गौरव, अजून काय सांग. बघा, आता आपण रस्त्याचे नियम बघितलेत. बरं, आता रस्त्यावर काही जण सांगितले गाडी फास्ट मारायची नाही, गाडीवर आपण हेल्मेट घातलं पाहिजे. त्यानंतर फोनवर गाडी चालवताना काय फोनवर बोलायचं नाही. त्यानंतर ना हा बोल, हो, कार असली की सीट बेल्ट लावायचं. अशा पद्धतीने आपण काय करतो? रस्त्याचे नियम पाळतो. मग आता रस्त्याचे नियम आपण काही पाळतोय, तसंच नियम पाळल्यामुळे आपल्याला काय होतं सांगा. आपण नियम पाळले तरच आपण काय, आपला अपघात होणार नाही. म्हणून आपण काही नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे. बरोबर आहे. सगळे सुरक्षित आपण त्यामुळे राहतो. तसंच बघा, अजून बघा, आपण दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा बघा काही नियम असतात. तिथं सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. काय काय असतं नियम? कोणाला माहिती? एक एक जण सांगायचं. हा, मोबाईल सायलेंट ठेवायचं. बोल बाळा. चप्पल बाहेर सोडायची. हा बर, आणखीन? हा सांग. बोलू नये. बर, ओरडू नये. बर, ठीक आहे. बर, म्हणजे काही नियम आहेत दवाखान्यात ते पाळायचे असतात. तसंच मग आज आपण आपल्या वर्गामध्ये काही नियम बनवायचे आहेत. म्हणजे ती तुमची जबाबदारी आहे, वैयक्तिक जबाबदारी, प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि तेच आता नाही, थांबा ना बाळांनो. मग आता आपण आपल्या वर्गातला, आता आपला हा वर्ग आहे की नाही, आता तुम्ही जिथे बसता तो आपला वर्ग कितवीच आहे सांगा? पहिली अ. आणि तुम्ही त्या वर्गामध्ये बसतात, त्याचं आपण आता काय करणार आहे? तुम्ही नियम पाळताय, पण तुम्ही आता आपण बघूया नियम, आपण ठरवूया. ठीक आहे. आता आपण नियम ठरवूया. आता एक एक जण आपण आता आपल्या वर्गासाठी नियम तयार करूया. काय करायचं बरं सांगा बघू. एक एक जण नियम ठरवा. एक एक जण सांगायचं. मी सगळ्यांना विचारणार आहे. हा, तू सांग बाळा. अरे वा, छान. अरे वा, सगळ्यांनी एक एक जणांनी. हा, वा वा वा, छान. अरे वा. बर, आणखीन? बर, तेच सांगू नका, रिपीट. दुसरं सांगायचा नियम. वा वा वा. हा, बर. शाळेत का वर्गाचे नियम चालू आहेत? आपण वर्गाचं बघूया. आपण पहिला शाळा तर स्वच्छ ठेवायचीच आहे आपल्याला. आपल्या वर्गाचे नियम आपण ठरवूया. हा, बर. वर्गातल्या ज्या वस्तू आहेत आपल्या, आपण जे बेंच, टेबल म्हणा, ज्या भिंती, त्याचं आपण नासधूस करायचं नाही. ओके. आणखीन काय? कार्तिक तू सांग. वर्गात गोंधळ करू नये. हा, तू सांग. शाळेत वेळेवर येणे. बरोबर. हा, आणखीन? शाळेचं गणवेश घालणे. बरोबर.
बर आणखीन शिक्षक शिकवताना शिकवलेले नाही 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 तसं नाही बाळा. बाई शिकवताना लक्ष द्यावे. हा असं आहे. करायचं नाही. म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं की वर्गाचे नियम आहे. पण आता आपण हे सगळे नियम पाळले पाहिजे. बरोबर. आपण वर्गाचे नियम आपण पाळले पाहिजे. म्हणजे नम्रपणे वागायचं, शाळेत वेळेवर यायचं, वर्ग स्वच्छ ठेवायचं, बाईंची आज्ञा पाळायची, दररोज अभ्यास करायचा, बाई शिकवताना लक्ष द्यायचं, वर्गात गोंधळ करायचा नाही, वर्गाची शिस्त पाळायची. ह्या सगळे जे काय आहेत वर्गाचे नियम आहेत. बरोबर आहे की नाही. आणि सगळ्यांनी एकदम बोलायचं का. प्रत्येकाने काय करायचं एकेकांनी बोलायचं. सगळे बोलल्यावर आपल्याला कळतं का रे, समजतं का. मग प्रत्येकाचं मत समजेल का नाही. जर प्रत्येकाने एक एक जण बोललं तर आपल्याला तो काय म्हणतो किंवा ती काय म्हणते हे आपल्याला समजतं. त्यामुळे काय करायचं वर्गात एकदम सगळे बोलायचं का नाही. व्हेरी गुड. मग आता आपण आपले काही नियम आपण लिहिलेले आहोत ते आपण आता मी तुमच्याकडे देते. धर बाळा हे तुझ्याकडे धर. काय आहे ते वाचून सांग मला. बाईंची आज्ञा पाळावी. हा तू सांग बाळा. धर फक्त असं धर. वर्गात शांतता राखूया. धर तसंच. ठीक आहे. हा ठीक आहे. हे घे बाळा. हा वैयक्तिक तसं धर बाळा. तू धर समोर धर पाठी. वैयक्तिक स्वच्छता राखूया. हा हे घे बाळा. आपला वर्ग स्वच्छ ठेवूया. धर तू. नम्रपणे वागूया. दाखव. नम्रपणे वागूया. धर बाळा तुला वरदला दे. इकडे धर. हा दाखव मला पाठी. वरद वर कर थोडस. शाळेत नियमित येणे. बरोबर. तू धर सान्वी. दाखव. वर्गात शिस्त पाळावी. बघा काही नियम आपण लिहिले की नाही पाटीवर. तुम्ही सगळ्यांनी लिहिले. मग सगळ्यांना नियम समजले. त्याप्रमाणे तुम्ही वागणार. छान. व्हेरी गुड. सगळ्यांना समजला का मग आपल्या वर्गाचे नियम पाठ समजला. ओके. सगळ्यांनी छान उत्तर दिलेली आहेत. छान. टाळ्या क्लॅप सगळ्यांसाठी. व्हेरी गुड.